चिचुडीचा ठेचा आता तयार झालेला आहे. असा मस्त दिसत आहे हा. हा 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 टेम्पटिंग आहे हे. वाह. हॅलो. आज ना अजून एक गुणकारी अशी रानभाजी मी तुम्हाला दाखवणार आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? ह्याला चिचुरडे असं म्हणतात. इकडे गावाकडे ना हे खूप असतात. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात भरपूर रोडच्या साईडला वगैरे खूप ठिकाणी हे आलेले असतात. ह्याचा कोणी ठेचा करतं, कोणी भाजी करतं. हे अतिशय गुणकारी आहे. हे पित्तनाशक आहे आणि मधुमेहासाठी पण प्रचंड गुणकारी आहे. तर आज मस्तपैकी ह्याचा मिरचीसारखा झणझणीत ठेचा करून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी इथे काय काय घेतले बघा. हे चिचुडे मस्तपैकी तेलात परतून घेतलेत. भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर आणि मिरची आणि लसूण पण तेलात परतून घेतलाय. जसं आपण रेग्युलर मिरचीच्या ठेच्यासाठी करतो तसं. आणि चवीपुरतं मीठ. आता हे चिचुरडे ना तेलात मस्तपैकी परतल्यामुळे कुरकुरीत झालेत. आता मी घेताना 7 ते 8 मिरच्या घेतल्यात. जसं तुम्हाला चवीप्रमाणे पाहिजे तसं तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घेऊ शकताय. भरपूर लसूण घालायचा. लसूण घातल्यामुळे टेस्ट एकदम छान येते. कोथिंबीर घालायची भरपूर आणि भाजलेले शेंगदाणे. आता हे ना खलबत्त्यात केल्यामुळे त्याला खूप छान टेस्ट येते. खलबत्त्यात केल्यामुळे ना प्रत्येक त्यातल्या इन्ग्रेडियंटचे फ्लेवर यायला लागलेत. चिचुडीचा ठेचा आता तयार झालेला आहे. असा मस्त दिसत आहे हा. हा जास्त दिवस टिकायचा असेल तर तव्यावर परतून घ्यायचा. म्हणजे खूप छान तो मस्तपैकी टिकतो. आता हा मी तव्यावर परतून घेणारच आहे. पण त्याच्या आधी ना मला कंट्रोल होत नाही आहे. त्यामुळे आपण पटकन भाकरी बरोबर जरा तो टेस्ट करून घेऊया. कसा लागतो तुम्हाला पटकन सांगते. आणि मग तुम्ही पण करून बघा. मी थोडंसं दही पण घेतलंय सोबत. हा 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 टेम्पटिंग आहे हे. वाह. इतकी छान टेस्ट आहे. थोडंसं कडवट आहे पण त्याच्यामध्ये लसूण मिरची परतून घातल्यामुळे त्याचं टेस्ट एनहान्स झाली आहे. वा 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 सुंदर. चला बाय.